नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये भाजपाच्या वतीने आहे ते या ठिकाणी चौकशी समिती नेमण्याची मागणी करण्यात आलेली आहे. आपल्यावर शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते आहेत विजय चौगुले, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल? ही समिती येण्यात येणार आहे, कशा प्रकारचे आपले आक्षेप असणार आहेत? नाही, समिती नेमा, आम्ही समिती नेमायला आम्हाला मजा आहे. या नवी मुंबई महानगरपालिकेत दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. हे मी बोलतो, या प्रशासनिक कालखंडात कशाला, प्रशासनाच्या अगोदरच्या पण कालखंडाची पण त्यांनी इन्क्वायरी करायला पाहिजे. त्याच्यासाठी पण त्यांनी कमिटी नेमायला. हा एक पोरखपणासारखा हा चाललेला आजचा सभागृहाचा काही गोष्टी या कमिटी याच्या होत्या. म्हणजे एक कमिटी म्हणजे एक आमच्या लोकांवरती थोडा दबाव आणायचा आणि प्रशासनाचे आयुक्त असतील, त्यांचे सर्व अधिकारी असतील, त्यांच्यावर दबाव आणण्याचा त्यांचा वेगळा फोकस होता. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा मी शिवसैनिक आहे आणि आज मी या नवी मुंबई महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता आहे. आणि आम्हाला माहिती आहे कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला एक कमिटी करायची गरजच काय आहे? तुमच्याकडे आज 66 लोक तुमचे आहेत. तुम्ही RTI मधून सर्व पेपर मागवा ना. आणि आमचे लोकांना, नगरसेवकांना कमिटी करून तुम्ही तिथं बसवण्यापेक्षा तुम्ही चांगले तज्ज्ञ कमिटी तुम्ही हायर करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही हे करा ना. हा काय आहे, नगररचनाचा कमिटी करा, मग त्या नगररचना ADTP वरती दबाव आणा, मग ते संपूर्ण हे घेऊन प्लॅन घेऊन मग बिल्डरवरती दबाव आणा. हा सर्व वसुलीचा धंदा पुढे पुढे होणार आहे असं मला वाटतंय. आणि त्याच्यासाठी आम्ही डिस्टर्ब नाही आहे, पण आम्ही जसंच तसं आम्ही त्यांना देणार. उलट आमचं चांगले ठराव होते, त्या चांगल्या ठरावाला आम्ही सपोर्ट केला ना. आम्ही नाही केला अशाचा प्रकार नाही. तिथं आयुक्त बोलतात, मला काही समजत नाही कुठल्या पद्धतीने, म्हणजे तिथं IAS ऑफिसर तिथं बसलेला असताना सुद्धा यांना ह्या कमिटी करायची काही आवश्यकता नव्हती, तरीसुद्धा त्यांनी केलेलं आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. पण माझं म्हणणं आहे, ही प्रशासन आणि आम्ही सर्व सदस्य ही एका गाडीची आम्ही सर्वजण चाक आहोत. त्याच्यामुळे कोणी दुखवता कामा नये, कोणाला त्रास होता कामा नये. आम्ही या मताच्या, हा खरोखरच ज्यांची चुकी असेल त्यांना सजा मिळायला पाहिजे, त्यांना सभागृहासमोर आणायला पाहिजे. पण जाणून बुजून आपल्याकडे बिल्डर लोक यायला पाहिजे, आपल्याकडे सर्व लोक यायला पाहिजे, ही भूमिका घेऊन जर ते ह्या पद्धतीने जर कमिट्या करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. याच्यामध्ये असंही बोललं गेलं आज सभागृहामध्ये की जे नगरसेवक प्रस्ताव मांडतात ते सुद्धा प्रस्ताव या कमिटीकडे जातील. त्याला आम्ही विरोध केला आणि त्याच्यानंतर त्याच्यात त्यांनी चेंज केलं. म्हणजे का आमच्या जे आम्ही प्रस्ताव मांडू त्याच्यासाठी त्यांनी वेगळी कमिटी करायची, ही कुठली पद्धत आहे? म्हणजे ते त्याच्यावरती आयुक्त पण बोलले, हे मलाच समजत नाही बोलले. म्हणजे उद्या आयुक्तांनी काय विषय आणले, आयुक्तांनी काय गोष्टी केल्या तर मग तुमच्या कमिटी पुढे जातील. आयुक्तांना विचारणारा शासन बसलाय ना. शासन त्यांना काय आयुक्तांच्या काही चुकी असेल तर आज तुमचे नेते कॅबिनेट मंत्री आहेत, जावा ना तुम्ही शासनाकडे कंप्लेंट करा त्यांची, त्याबाबत त्यांचे विचारणा करा. पण जाणून बुजून जर कोणाला त्रास देत असेल तर हे चुकीचं आहे. सर, याच्यामध्ये आता प्रभाग समित्या डिक्लेअर होणार, त्याच्यामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने प्रभाग समित्या करतात असा तुमचा आक्षेप आहे. चुकीच्या पद्धतीने म्हणजे ठाण्याचं टोक एक आणि दुसरं तुर्ब्याचं टोक, तिसरं तुमच्या 14 गावाचं टोक, असे प्रभाग समिती एक बनवले. म्हणजे जाणून बुजून, म्हणजे जर व्यवस्थितपणे जसं जुन्या पद्धतीने जर गेल्या असत्या आणि प्रभाग समिती केल्या असत्या तर आमच्या शिवसेनेच्या 3 प्रभाग समिती झाल्या असत्या. त्या होऊन न द्यायच्या ह्या उद्देशाने यांनी वेगळ्या पद्धतीने केले. ह्याबाबत आजचा जो विषय झाला, 1-2-4 दिवस गेल्यानंतर मी याबाबत जे आमचे आता सचिव आहेत त्यांना पत्र देणार आहे. त्यांच्याकडनं पूर्ण जसं प्रभाग पडले त्याबाबतची संपूर्ण माहिती घेणार आहे, प्लॅन घेणार आहे आणि त्याच्यावरती जे काय करायचं आम्हाला वाटलं शासनाकडे जायला तर आम्ही शासनाकडे जाऊ. सचिवांच्या माध्यमातून सुद्धा चुकीचा कारभार हाकला जातोय. सचिव नाही आहेत. यांना मला तर वाटतं ज्या पद्धतीने प्रतिनियुक्ती इथं आल्या ते सचिव म्हणून आल्यात असं मला नाही वाटत. त्यांच्यावर तो एक मला वाटतं त्यांच्याकडे त्या ठिकाणचे त्या पदाधिकारी आहेत म्हणून त्यांच्याकडे जॉब तो दिलेला आहे, बाबा तुम्ही आता थोड्या दिवसासाठी सचिव पद सांभाळा. पण तिथं ॲक्टिव्ह सचिव पाहिजे, तरच या ठिकाणी चांगलं व्यवस्थितपणे सर्व येतील. नाही तर यांच्या माध्यमातून एक दिवस हे पत्र पाठवतात, दुसऱ्या दिवशी ते चेंज करतात, ते पत्र पाठवतात, तिसऱ्या दिवशी ते चेंज करून तो एजेंडा पाठवतात. असा आता गेल्या 20 दिवसापासून तसाच प्रकार त्यांचा आढळून आला आहे.
पहिल्याच महासभेमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये या ठिकाणी सुप्त लढाई सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळून आलेलं आहे. विनायक पडले, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.